ए टकलू तू कर ब्रश. टकलू आला का बिना दाताचं घाटी बांधून घाट्या. ए घाटू कोणी दिली माऊली? माऊली कोणी दिली त्याला घाटी? कोण दिली? अक्कानी वय. तू माऊली सेमच आहे दोघ जण. अय श्री मॅचिंग कपडे वरून टकले वरून बोलता बी दोघांना येत नाही. हा सेम आहेत माऊलीन हे फक्त ह्याचे 4 केस पिकले नाहीत. हा रांगोळ काढते. गुड मॉर्निंग सेजू. देवांश देवांचं किती पडलंय घेतलं का? गुड मॉर्निंग. रांगोळ काढायला बघायचं. गुढीपाडव्याचा प्रसाद असतो. याच्यात गूळ, चिंच आणि लिंबाचा तोर. लिंबाचा तोर आहे तो. ठीक आहे. आता आपण वापस में क्या है? ये काला सा लिंबाचा तोर आहे तो. चला चल. आता तुम्ही हे धरायचं वरती बांधतो. ओके 1 मिनिट. किधर पकड़ना? जा एकदा असं पकड. वर बांध. असं धरा. असं धर बरं का. असं धर. मोबाईल कोण करतय? बाप्पा करायचंय ना छान छान आपल्याला. बस की लाडू करायचे अजून. एवढे तर संपू द्या. छान झाले पण आहे ना. मी तर खाल्ला नाही. हां छान आहे. चाय आता ह्या बापड्या बघू ट्राय करू. ज्वारीच्या पापड्या. ज्वारीच्या पण अक्कलकोटच्या. आमटीचं वाटण. आता पोळ्या करायच्या. लाईट खावायची कांडे आपण. चुलीवरच पोळ्या करूया. झालेले पाणी तापले सगळ्यांचं. चूल सगळं दिसतंय इथं. चूल दिसते सगळं दिसतंय. किती 9 वाजले ते नाही. किती 9 वाजले का? 9 वाजेपर्यंत सगळं काम. 9:30. कपडे झाले सगळं. चुलीवर मस्त पोळ्या बनवल्यात ह्या. आणि हे बनवले निवद. चला आता मस्तपैकी आमटी बनवायची. तर मसाले घेतलेत. कढीपत्ता, हे येळवणी, पुरणाचं काढलेलं पाणी आणि हे. चला गॅस झालाय चालू. आत्ताच नवीन मसाला करून आणलेला पाहिजे. आता मसाला ट्राय करायचा आहे. थोडं तिखटच छान आहे. तरीसाठी घरी बनवलेला मसाला आणि घरी बनवलेली चटणी पहिले तेलात टाकलेली. आता हे तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा. त्याच्यानंतर झाली मस्त आमटी. आता कढवायची.
होत बी तयार. देवांश धरणीवर ठेवून ये आपल्या बाप्पाला. चल चल इथं ठेव. चल दरवाजा उघड. हा इथं देवापाशी एक निवड ठेवून दे. आज कुणी पूजा केली बरं? गोबर गॅस भारीच चालतंय. दूध तापलं है ना ग. सकाळी सर्व स्वयंपाक केला, गुढी उभारली, निवद दाखवला, जेवण केले आणि आता तयारी झाली की पुण्याला पुन्हा जाण्याची, म्हणजे पुण्यावरून मुंबईला. नको राहू दे तुम्हालाच. फुटलंय ते कुठे नाही आता जाऊस तर वाचवच होईन. त्याला आता कळलंय की जायचंय आपल्याला, कुणी घ्यायचं नाही, फक्त पप्पा आणि मम्मीनेच घेतलं पाहिजे. ते काय आहेत ना पप्पा. पप्पा कोण कोण आहे गाडीमध्ये? शोरा अजून कोण आहे? देवास तू उतर. तो पण नाही, तुला नाही न्यायचं. तो पण नाही, तू तुझ्या हातातल्या विमानात ये. तो येणार नाही आपल्या आमच्या सोबत. नाही बाळा ते मम्मी नाही. जय जयकार ओंकार. असंच करा. बेकार खात्र काय करत हो राजा. तुला होतंय काय नेमकं? बस आता आजीला म्हणा गाडी जाऊ. आता काय खरं नाही. आता सोडून झोपी लावायचं. त्याला खाऊ गाडी जागे जपत. चला बाय बाय करा. पाणी दे पुन्हा जायचं वे फोटो काढते का काही. मी राहणार आहे. नाही मी राहणार आहे 8 दिवस. काय वाटतं मला ठेवून जाईल. स्वरा चालली ना. ठेवून जाईल. देवांश कुठे आहे ना? जाऊन गाडीत बसलं किती खुश झालाय बघ ना. चल आता चल. बाय बाबू मला लाडू पिछले माझा गिऱ्हाईक गाडी जमा आणि देवांश कुठं? देवांश कुठे आहे? देवांश बस. बाय कर ना. बाय बाय. आता बघ किती हसू येते गाडी. सोरा चालली. सोरा बाय बाय. तुम्ही घरात बसला. करतोय बाय बाय करा. आणखीला बाय बाय करा. काकी बरोबर नेल का कुठं ती आता कर माहिती. आणि तू कुठे गेलता? हा टाटा टाटा. चल बाय बाय. औषध आहे बघ पिण्याला आतमध्ये. सरांचं नावाचं दिलं का औषध? हा चला बाय बाय. टकलू बाय बाय केलं का? बाय बाय. बाय बाय. ओके आत्ता वाजेल बाय कर. आत्ता वाजेल शेवटच्या पॉइंटला येऊन उभा राहते. बाय बाय. गाडीत बसला की शांत जायचं भात खायला. गोळा करून ब्युटिशियन बरोबर पैसे आले यांच्याकडं. घरी आणले असतात. हो होय मग चांगलीच पार्टी चालली गे पोरांची. बघितलं हुशार असतात गावकडची पोरं, नाही तर आपली काही अडाणी. बाळांनो प्लास्टिकच्या पिशव्या आहेत हा, वर काढून ठेवा. सगळं घेतलं.
अयो जायचे 3 केस गुतले काच तुम्ही काच लावली तुटले ते केस बसलात ना चला हा काय राहिलं का हो? कोणता तो रस्ता केलेला जातोय हा त्या देवाला कोणता महादेवाचाच असतं अच्छा महादेव आपला खाली असतो देव्यांनाच लेवर जाऊन बसायची सवय म्हणजे बायांना लेवर जाऊन बसायची सवय असते ना पण सगळ्या देव्या अशा वर जाऊन बसते आता हाय का नाही बसायची पप्पा असं हसता पण दाखवत नाहीत लय हसू आलेलं आहे का नाही हॅलो स्माइल कर स्माइल कर श्री टकलू दाखव तुझा टकलू श्री नको पप्पा गाडी चालवतात बाबू काय खवळे नाही तुला फक्त श्री म्हणले एवढं काहीच खवळे नाही दादू काहीच नाही आता काय म्हणतात ना उतरायचं का नाही स्वरा काय यायचं मुंबईला स्वरू यायचं का मुंबईला चल मग हे गाड्या डेंजरस असतात असल्या हे ना तुम्हाला प्यायचा का ज्यूस हा पे ना चला 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 गाड्या जाऊयात ज्यूस पिऊयात आणि मग घरी जाऊ हा चला आजीकडे जाऊयात बंद आहे की काय दिसाना बंद आहे चुकून माझ्या पोटातून जलमला रे हा एवढं पापाला चिटकवतो नुसता मी काय मारते का चिटकू चल इकडे ये काय गुस्सा तुम्ही गावाला जाताना दोघं लय टकले दिसत होतात हा तसे मला टकले आवडतच नाहीत आणि दोन दोन तर बिलकुलच नाही बट डोक्या बसतं का ऊस तसाच आहे व्या आज सगळं बंद बिन करून गेले ओके बाजूला हट गदडा श्री नो श्री चावी इकडं असन लिंब तिकडच न्यावं लागते तिथं फ्रीज मध्ये निकिता बी नाही निकिता कुठे फोन करा फोन नाही निकिताकडे नाही
आसनवरच सीन. हॅलो फ्रेंड, आत्ताच मी पोचले पुण्यामध्ये आणि काम वगैरे केलं. म्हणजे काम काय, फरशी वगैरे पुसून घेतली परत पूर्ण घरातली आणि झाडू मारून घेतला मी, कारण सोनू काय आलेली नाही आणि घरात खूप असं कचरा, म्हणजे कचरा नव्हता, धूळ झाली होती, खिडक्या बंद होत्या. तरी पण आता सगळं सफाई केली. मला जे सामान न्यायचं आहे ते मी साईडला काढून ठेवले आणि आता जायचं आहे खाली. गाडीतून ना थोडे लिंब वगैरे काढायचे आहेत, वरती ठेवायचे आहेत, कारण दाद्याने त्यांचं, म्हणजे माझ्या भावाने त्यांचं गुऱ्हाळे, त्यासाठी गावाकडून घरचे लिंब आणले होते. आणि आता मी निघालो आहोत मुंबईला. तर ही दोघंजणं झोपलेत, श्री आणि त्याचे पप्पा. तोपर्यंत आपण सगळं सफाई केली, कारण खूप 8 दिवसात खूप जास्त धूळ झाली ती. इथं पण गॅलरीमध्ये सई आणि सिजू बसल्या त्यांच्या मामीच्या घरी. मामीची तर बसल्या TV बघत. श्रीने खाली घराच्या मागून खाली चावी फेकून दिली होती आणि हा शर्ट पण पडला होता, तो आणला. आता तर ठेवते मी. किचनमध्ये पण आवरलं सगळं. चला, खूप कंटाळा आलाय, पुढे जायचं. आजचे दिवस मुक्काम करावं वाटतंय, पण काय करणार, उद्याच्याला परत ह्यांना ड्युटीला जायचंय आणि सैनशिजीचे स्कूल पण आहे. खाली गाडीत जाते, सामान आणते. आता ह्या फ्रेमचं तुम्हाला तिथं मुंबईला गेल्यावर सांगन मी काय नाही. आणि ही तर पाहू शकताय, खूप छान असा फॅमिली फोटो आहे बनवलाय आमचा, तो पण, त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ नंतर शेअर करा. आष्टीवरून मुंबईला जाण्यासाठी खूप टाईम लागतो आणि खूप कंटाळा येतो. त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये स्टॉप घेतला आणि आता ह्यांनी आराम केला आणि निघालो आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने. तर स्वराला ठेवलं होतं पुण्यामध्येच, कारण तिचे स्कूल चालू होणार होते, आणि सोनूला ठेवलं होतं गावी, कारण सासूबाईंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यामुळे तिला म्हणलं 8 दिवस तू राह तिथे, कारण सैनशिजीचे पण स्कूल ओपन होणार होते. आणि डायरेक्ट आम्ही मुंबईला आलो, कारण की सैनशिजीचे स्कूल होते आणि गाडी पण होती सोबत, त्याच्यामुळे. तर मला पण थांबायचं होतं गावी. सैनशिजीचे स्कूल ओपन झाल्यामुळे जावं लागलं, कारण उद्याच त्यांची स्कूल चालू होणार आहे, त्यांची पण ड्युटी आहे. तर चला मग, खूप उशीर झाला रात्री, पण आम्हाला पोचलं त्यावेळेस 10 वाजले होते. त्याच्यानंतर 15-20 दिवस झालं मी इथं पुण्याला आणि गावाकडेच होते, त्याच्यामुळे घरात खूप धूळ वगैरे झालेली, ती पण गेल्यानंतर साफ करावं लागणार आहे. खूप म्हणजे हा लेट झालेला एक थोडासा व्हिडिओ, कारण मी मुंबईला गेल्यानंतर 8 दिवसांनी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर तुम्हाला दाखवेलच पुढं आणखी खूप सारे व्हिडिओ. तर कसे वाटले गावाकडचे व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि श्री मस्तपैकी तर शांत पडून बसला होता गाडीवरती, पाहू शकताय. लाइटिंग पाहत होता समोरची, त्याच्यामुळे